नमस्कार. नुकतंच झालेलं जेएनसीचं आंदोलन, कॉकरोच पार्टी म्हणा किंवा सोनम वांगचुक जे बसले होते आणि त्यांची वागणूक मध्ये त्यांनी केलेले कमेंट्स चांगले वाईट दोन्हीही. आणि मग आता ही तरुण पिढी कशी बेकार झाली आहे किंवा ही तरुण पिढी आता कामाचीच उरलेली नाही, अशी मुक्ताफळं बरेचसे लोक, त्या एक म्हाताऱ्या आजी ज्या खूप व्हायरल झाला, आजकाल व्हायरल व्हायला काही फार लागत नाही. तर मुळात आजचा जो आपला विषय आहे हा विषय आहे की म्हाताऱ्या मनोवृत्तीचा देश, असं मी म्हणेन. का तर या देशात नेतृत्व मिळालं नाही का तरुण, अशातला भाग नाही आहे. पण तरुण नेतृत्व जरी असलं तरी या देशाचं टेम्परामेंट जे आहे ते म्हातारच आहे, वृद्ध आहे. इथे नवीन काही करायला गेलं तर ते प्रत्येकाला हेच वाटत असतं की यांना काही कळत नाही, आम्हालाच कळतं. अगदी माझ्या लहानपणी मला हेच सांगितलं जायचं, तुला समजत नाही. किंवा त्यावेळीची पिढी देखील हेच म्हणायची की ह्या नवीन पिढी काय करणार आहे, काय जाणे, देव जाणे हे लोक काय करणार आहेत. म्हणजे भयंकर प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभा होता. मग मी आता या वयाचा झालोय तर तो सेम प्रश्न मला देखील भेडसावतोय की अरे हे नवीन आता पिढी काय करणार आहे. पण इथे कुठेतरी विचार करत असताना त्यांचा जो काही आता वागणूक आहे त्यांची किंवा जो काही तो प्रभाव आपल्याला जाणवतो आहे, तर हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि याच्यावर विचार करायची गरज आलेली आहे. एकीकडे आम्ही म्हणतोय की आम्हीच सगळं सांभाळणार, आम्ही म्हणू तसं तुम्ही वागायचं. ते राजकीय नेते असो, देशाचे नेते असो की कुठल्याही क्षेत्रातले लोक असो, ज्यांच्याजवळ सत्ता आहे त्यांना सत्ता सोडायची नसते किंवा त्या सत्तेवर सातत्यानं आपलं अधिपत्य असावं असं वाटत असतं. पण त्याच वेळेस कुठेतरी एक नवा प्रवाह त्यांना ते पटत नसतं, कारण जुनी मतं कोणाला आवडत नाहीत. त्यांना काहीतरी नवीन करायचं असतं आणि त्यांना तो स्पेस मिळत नाही. आता विषय असा झाला की हे आंदोलन जे चालू झालेलं आहे, एक खूप वर्षापासूनचं बाबा जसं चालू आहे तसं चालू द्या, आपल्याला काय करायचं या मनोवृत्तीचे आपण लोक होतो. कुठेतरी एक मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणा किंवा जे आहे आपण बदलू शकत नाही तर काय. पण ही पिढी तशी नाही. ही पिढी बदलायसाठीचा प्रयत्न देखील करते आहे, त्याच्यासाठी ती किंमतही मोजायला तयार आहे आणि वेळ जर पडली तर त्या सगळ्या गोष्टी करायची त्यांची मानसिकता आहे. बरं, त्यांचे प्रत्येक गोष्ट योग्य आहे का, तर ती आहे असंही मी म्हणणार नाही. मग ते देशविघातक आहेत का, तेही नाहीत. ते या देशाच्या विरुद्ध कृत्य करतायत का, असाही प्रश्न नाही. मग मुळात इथे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आहे समन्वयाचा अभाव. नव्या पिढीकडून जुन्या पिढीकडे किंवा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि न होणारं कम्युनिकेशन. आता या बाबतीत पंतप्रधानांनी एक रील टाकली. आजकाल ते रील्स टाकायला लागलेले आहेत, चांगले चांगले कम्युनिकेट करतात. पण हा भाग वाढला पाहिजे, कारण ती आपली पुढची पिढी आहे. आपलं वय वाढत जाणार आहे, आपण काही दिवसेंदिवस तरुण होणार नाही. तर याच्यानंतर कोण, तर यातलाच कोणीतरी एखादा सांभाळेल, यातलाच कोणीतरी एखादा बनेल. त्यांचे काही वेगळे टेम्परामेंट्स आहेत. टेक्नॉलॉजीचं प्रचंड बूम, नवीन नवीन शोध आणि त्या शोधावर आरूढ होत असलेले ते AI, मशीन लर्निंग, कम्प्युटर्सचं प्रगतीची अतिउच्च प्रगती, हे सगळ्या गोष्टीत त्यांचा जन्म झालेला आहे. ती आव्हानं त्यांना पेलायची आहे. हे सगळं होत असताना पुढे बेरोजगारीची खूप मोठी तलवार त्यांच्या डोक्यावर लटकणार आहे, कारण बरेचसे जॉब जाणार आहेत. कदाचित त्यांच्या आईवडिलांचे जॉब जातील, कदाचित त्यांच्या भावा बहिणींचे जॉब जातील. एक प्रचंड मोठं बेरोजगारीचं अकरास्थाळं रूप आपण पुढे बघणार आहोत. अशा या सगळ्या सिच्युएशनवर, परिस्थितीवर आपण आरूढ होत असताना मला एकच गोष्ट वाटते की हे जे टेम्परामेंट आहे आपलं की नाही आम्हालाच कळतं, या पिढीला कळत नाही, ते सोडून कुठेतरी त्या पिढीलाही हात द्यावा लागेल आणि त्यांना म्हणावं लागेल, तुम्ही या, आमचा अनुभव घ्या, तुमचे प्रयत्न सांगा, तुम्ही काही काही बाबतीत नेतृत्व करा आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल. त्याच्याशिवाय पर्याय नाही.
क्रिटिसाइज करणं करावंही वाटतं काही काही वेळी. चुकीचं आहे अशातलं म्हणत नाही. जे चूक ते चूक, ते बरोबर ते बरोबर. पण त्यांच्यातही काही चांगलं असेल ते स्वीकारावं लागेल. त्यांच्या शक्तीला योग्य मार्ग द्यावा लागेल. त्यांच्यामध्ये असलेली सळसळणारी ऊर्जा तिला देखील योग्य पद्धतीनं जर प्रवाहित केलं तर निश्चित रूपानं काही ना काही पॉझिटिव्ह होणार आहे. हे मात्र निश्चित, आणि ते पॉझिटिव्हच आपल्याला करून आणायचं आहे. या संबंधीचा प्रवास करावा लागेल. धन्यवाद.